रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वॉकेथॉन रक्तदान शिबिर. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या अनुषंगाने बुधवारी वॉकेथॉन व रक्तदान शिबिर हे उपक्रम घेण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सांगली यांच्या विशेष सहकार्याने वॉकेथॉन 2026 हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे निर्देशक झाकीर हुसेन चौगुले, गटनिर्देशक विजय पाटील व मुख्य लिपिक शहाजू पाटील यांच्यासह विद्यार्थी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी, वाहन चालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वॉकेथॉनची सुरुवात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सांगली येथे करून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे सांगता करण्यात आली. तसेच चारुभाई शाह सभागृह, वसंतदादा औद्योगिक वसाहत सह सोसायटी येथे अवयवदान जनजागृती व रक्तदान शिबिर राबवण्यात आलं. कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, फेडरेशन ऑफ ऑर्गन बॉडी डोनेशनच्या समन्वय डॉक्टर हेमा चौधरी, महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर हेमा चौधरी यांनी अवयवदानाची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली. तसेच अवयवदान QRचे कोडचे अनावरण करण्यात आलं.